भविष्यामध्ये? नक्कीच म्हणजे नुसतं जळगावचं नाही तर किंबहुना मी म्हणेल की संपूर्ण महाराष्ट्राचंच हे चित्र आहे. परंतु आम आदमी पार्टी ज्या पद्धतीने आता बांधणी करत आहे आणि माननीय गोपालभाई इटालिया यांनी महाराष्ट्रात लक्ष घातल्यापासनं या महाराष्ट्राची एक वेगळी उभारणी आणि बांधणी या ठिकाणी करत आहोत. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील जनतेला या क्षणी या सगळ्या चिकलफेकीमध्ये राजकीय साठमारीमध्ये कुणाचे पाय कुणामध्ये आहेत आणि कोण कोणाबरोबर आहे अगदी काही कळत नाही. आपला महाराष्ट्राचा 7-12 हा आपला वैयक्तिक 7-12 असल्यासारखे सगळे पार्टी आणि नेते वागत आहेत. अशा पद्धतीमध्ये एक स्वच्छ प्रतिमा असणारा जनतेच्या कामासाठी आणि सर्वसामान्य लोकांना प्राधान्य देणारा, युवकांसाठी योजना आणणारा, शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी राज्य आणणारा पक्ष म्हणून आम आदमी पार्टीकडनं खूप अपेक्षा आहेत सगळ्यांच्या आणि या अपेक्षेला खरं उतरणं म्हणून ही आमची पण जबाबदारी आणि त्याच अनुषंगाने आम आदमी पार्टीचं सगळं संघटन सुरू आहे. आणि जरी आत्ता तुम्हाला आमचे उमेदवार दिसत नसतील, कुठे निवडून आलेले नसतील, परंतु नक्कीच सुरुवातच कुठेतरी व्हावी लागते आणि 2024 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कलाटणी देणारं वर्ष असेल आणि आम आदमी पार्टीची जोरदार मुसंडी तुम्हाला नक्कीच सुरुवात तुम्हाला 2024मध्ये दिसेल. महाराष्ट्रात असं नक्कीच खातं उघडणं म्हणण्यापेक्षा त्याही पुढं जाऊन मी म्हणेल की आमचं ध्येय जे आहे सत्ता मिळवणं आहे. कारण म्हणजे ध्येय साधन सत्ता मिळवणं आहे आणि त्या माध्यमातून जनकल्याणकारी राज्य या महाराष्ट्रामध्ये आणणं हे आमचं साध्य आहे. त्यामुळं खातं उघडण्यापेक्षाही आमचं ध्येय आहे की आम्हाला सत्तेमध्ये जायचे आणि ते सत्ता मिळवून लोकांचे कल्याणकारी राज्य आणि योजना या ठिकाणी राबवायच्या आहेत. आपले अध्यक्ष असतील आम आदमी पार्टीचे किंवा वरिष्ठ नेत्यांच्या काही भविष्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा सभा होतील किंवा काही होऊ शकतील, काही नियोजन आहे? 100% आपल्याला दिसेल की जळगाव जिल्ह्यामध्ये पक्षाचे राज्य पातळीवरचे असतील, देश पातळीवरचे असतील, अगदी वरिष्ठ असतील, आमचे सर्वोच्च नेते असतील, भगवंतजी मान असतील, अरविंदजी केजरीवाल असतील, तर त्यांच्याही सभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतील. आणि आमचा प्रयत्न असेल की जळगावमध्ये सुद्धा अगदी आमचे वरिष्ठ नेते यावेत आणि त्यांच्यामार्फत सर्वसामान्य लोकांपर्यंत संवाद साधला जावा.